सह्याद्रीच्या सुळक्याच्या त्या कड्यावर तो उभा होता. कड्याची अवघड आणि घनदाट वाट तुडवत तो इथपर्यंत आला होता. आपल्याला इकडे येताना कोणी पाहू नये याची पुरेपूर काळजी त्याने घेतली होती. आपल्या मरणानंतर आपला मृतदेहही कोणाला सापडू नये अशी त्याची मनोमन इच्छा होती. तो द्विधा अवस्थेत इथपर्यंत आला. कड्याच्या टोकावर पोहोचेपर्यंत त्याचा आत्महत्येचा निश्चय पक्का झाला होता. तो आत्महत्या का करतो, कशामुळे करतो, एवढ्या टोकाचा निर्णय त्याने का घेतला याची सगळी उत्तरे त्याच्या मनात तयार होती. मरणाशिवाय दुसरा पर्याय उरला नाही तेव्हा त्याने हा निश्चय पक्का केला. टोकावर पोहोचेपर्यंत नाना विचार त्याच्या मनात थैमान घालत होते, पण त्याचा निश्चय डळमळीत झाला नव्हता. टोकावर पोहोचला तेव्हा सूर्य माथ्यावर आला होता. वातावरण थोडेसे उष्ण जाणवत होते. चेहऱ्यावर आलेला घाम त्याने शर्टाच्या बाहीने पुसला. उंचीवर असल्यामुळे अधूनमधून गार वारा वाहत होता. गार वाऱ्याचा सपकारा चेहऱ्यावर झाला की एक सुखद जाणीव मेंदूपर्यंत जात होती. एरवी तो जर चांगल्या परिस्थितीत असता तर त्याने या वातावरणाचा आनंद उपभोगला असता, पण अशा स्थिती वेगळी होती. मरणाच्या दारात कितीही मोठे स्वागत झाले तरी त्याचे काय अप्रूप वाटेल. त्याने एकदा तो जालिम भूतकाळ आठवला. ज्या थोड्या सुखद जाणीवा वाट्याला आल्या त्याच्या स्मृती डोळ्यापुढे चमकून गेल्या. रूपाचा तो निरागस चेहरा डोळ्यापुढे सरकन उमटून गेला. रूपाच्या आठवणीने त्याचा कंठ दाटून आला. डोळ्यात पाण्याचे बिंदू चमकून गेले. तिची शेवटची धडपड त्याला आठवली तेव्हा त्याला दुःखाचा एक मोठा उन्माळा आला. रूपा मेली तेव्हाच आपण का मेलो नाही या विचाराने त्याला अपराधीपणा वाटला. घरी आई वडील बहीण भाऊ आपली वाट बघत असतील. मुलगा नोकरीला लागला आहे, आपल्या जीवाचे कल्याण झाले आहे असे ज्याला त्याला सांगणाऱ्या बापाचा चेहरा त्याला आठवला. इकडे येताना आईच्या डोळ्यातून अश्रूंची गळणारी धार त्याला आठवली. लहान बहीण भाऊ यांचा निरागस चेहरा डोळ्यापुढे तरळून गेला. पण या क्षणी त्याला कोणाचाच निरागस चेहरा धीर देऊ शकला नाही. जगण्याची हिंमत आईचे अश्रूही देऊ शकले नाही. तो आतून तुटत तुटत गेला. त्याला तो रूपाचा करून चेहरा, तिची शेवटची धडपड पुन्हा पुन्हा आठवू लागली. एक मोठा उन्माळा मनातून वेगाने बाहेर आला आणि त्याने त्या उंच कड्यावरून आपला देह खाली झोकून दिला. कारण नोकरीचे पत्र हातात आले. घरी आई वडील भाऊ आणि एक बहीण असे त्यांचे कुटुंब होते. वडील कारखान्यात कामाला जात होते. आई भेटेल त्या घराची धुनी भांडी करून कुटुंबाला हातभार लावत होती. असं त्यांचं हातावरचं पोट असलेलं कुटुंब होतं. पण तो स्वाभिमानी होता. कधी कोणापुढे त्याने लाचारीने हात पसरला नव्हता. गरिबीत स्वाभिमानाला जास्त तीक्ष्ण धार असते हे जणू त्याच्या अंगात भिनलेलेच होते. आपण कुठेतरी नोकरीला लागावे ही त्याची तळमळ होती. कुठे जागा निघाले की फॉर्मवर, कुठे मुलाखत असेल तर तिथे जा असे त्याचे उद्योग सुरूच असत. 2 महिन्यापूर्वी एका झेडपीच्या शाळेत त्याने प्राथमिक शिक्षण पदासाठी अर्ज केला होता. बरेच दिवस उत्तर न आल्याने त्याने त्याचा नाद सोडून दिला. असंच दुपारी कुठले तरी पुस्तक वाचत बसला होता. घरात बहीण काहीतरी काम करत होती. उन्हाने वातावरणात गरमी जाणवत होती. दरवाजाजवळ कोणीतरी आल्याची त्याला चाहूल लागली. त्याने पुस्तक बाजूला ठेवले. तो बाहेर आला. बाहेर पोस्टमनला पाहून त्याला आश्चर्य वाटले. आपल्या उभ्या आयुष्यात आपल्या घरी पहिल्यांदा पोस्टमन आलेला पाहून त्याला आश्चर्य वाटले. पोस्टमनने त्याच्या हातात ते पत्र सोपवले आणि तो निघून गेला. त्याने पत्र निरखून पाहिले. पत्र त्याचेच होते. वर एकनाथ देशमुख असा त्याचा नावाचा उल्लेख होता. पत्र झेडपीचे होते. त्याची उत्सुकता वाढली. पत्रातील मजकूर तो जसा वाचत होता तसा त्याचा चेहरा खुलत होता. पत्र वाचून संपले तेव्हा त्याचा आनंद चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. सातारा जिल्ह्यातील एका दुर्गम खेड्यात त्याची झेडपी शिक्षक म्हणून नेमणूक झाली होती. नोकरीचा आनंद ओसंडून वाहत होता. नोकरीपेक्षा आता गरिबी दूर होईल याचाच आनंद जास्त होता. रात्र झाल्यावर त्याचा सगळं कुटुंब आनंदाने न्हावून निघालं.
त्या दिवशी घरी गोडधोड जेवण झालं. तो सगळा दिवस आणि रात्र आनंदात गेली. जाण्याचा दिवस उजाडला. त्याची सगळी तयारी झाली. एक मोठी पिशवी आणि काही छोटे मोठे सामान भरलेली दुसरी पिशवी घेऊन तो निघाला. घरच्यांना निरोप देताना त्याला भरून आलं. आई वडिलांनी नीट राहा म्हणून बजावलं. तेव्हा त्याने तुम्ही काळजी करू नका म्हणून त्यांना वचन दिलं. तसा तो बऱ्यापैकी गुणी होता, त्यामुळे त्याच्या आईवडिलांना जास्त धास्ती वाटली नाही. मग त्याने साताऱ्याला जाणारी बस पकडली. महामार्गावर बस धावत होती तशी त्याला घरापासून आपण आता दूर जात आहोत याची जाणीव होत होती. बस धावत होती तसे त्याचे विचार धावत होते. शाळा कशी असेल, गाव कसा असेल, गावातील लोक कसे असतील, असे अनेक विचार मनात येत होते. अनेक भावनांनी मनात थैमान घातले होते. बस सातारा स्थानकावर थांबली. त्याचे पोस्टिंगचे गाव साताऱ्यापासून 100 किलोमीटर दूर होते. कमी लोकसंख्या असलेले ते एक छोटे खेडे होते. पांगरी नावाचे ते खेडे दुर्गम भागात वसलेले होते. त्याने विचारपूस केली तेव्हा कोल्हापूरला जाणारी गाडी तिकडे जाईल असं त्याला सांगण्यात आले. त्याने कोल्हापूरला जाणारी गाडी पकडली आणि त्याचा दुसरा प्रवास सुरू झाला. गाडी पुन्हा वेगाने कोल्हापूरकडे धावत होती. 2 तासानंतर तो एका मोठ्या गावाजवळ उतरला. त्या गावापासून आतमध्ये अजून 10 किलोमीटर अंतरावर पांगरी होती. त्याने पिशव्या सावरल्या. इकडे तिकडे नजर फिरवली. गाव मोठे असले तरी सगळीकडे सामसूम दिसत होती. संध्याकाळचे 7 वाजले होते. त्याला आता घाई झाली. अंधार पडण्याच्या अगोदर आपण पांगरीत पोचायला हवे या विचाराने त्याने थोडी गडबड केली. तो उभा होता. तिथून थोड्या अंतरावर त्याला एक चहाची टपरी दिसली. त्याला हायसं वाटलं. तो लगबगीने तिकडे गेला. टपरीवर एक माणूस बसलेला होता. त्याने जवळ जात त्या माणसाला विचारले, भाऊ, पांगरीला जायला वाहन मिळेल का? त्या माणसाने वर पाहत सांगितले, आता काही वाहन मिळणार नाही, पण एखादी फटफटी नाही तर सायकल भेटेल. तिकडे फाट्यावर थांबा. असं बोलून त्याने डावीकडे असलेल्या फाट्याकडे हात केला. त्या माणसाचे आभार मानून तो फाट्याकडे निघाला. 5-10 मिनिटात तो फाट्यावर पोचला. इकडे तिकडे मान वळून त्याने एखाद्या वाहनाचा मेळ बसतो का ते पाहिले, पण दूरपर्यंत त्याचे काही चिन्ह दिसेना. त्याने मनाशी विचार केला, आता पायीच निघू. वाटेत एखादी मोटारसायकल किंवा मग इतर वाहन मिळेल तर मग बसून जाऊ. असा विचार करून त्याने पांगरीची पाटी दिसत होती त्या दिशेने पायी चालायला सुरुवात केली. रस्ता परिचयाचा नसल्यामुळे खालचे अंतर कटत नव्हते. 2 पिशव्यांचे ओझे आणि अपरिचित रस्ता यामुळे पायांचा वेग येत नव्हता. जेमतेम 1-2 किलोमीटर अंतर पार झाले होते. त्यातच त्याचे त्राण संपून गेले. एखादे वाहन मिळावे ही मनोमन प्रार्थना तो करू लागला. सारखा मागे वळून बघत वाहनाची चापसणी करत होता, पण वाहनाचा काही ठावठिकाणा लागत नव्हता. 8 वाजत आले होते. अंधार अजून गर्द झाला. रातकिड्यांची किर आवाज होता. अचानक पाठीमागून आवाज आला. त्याने पटकन पाठीमागे वळून बघितले. एक मोटारसायकल त्याच्याच दिशेने येत होती. त्याला हायसं वाटलं. मोटारसायकल जवळ आली. त्याने आशेने आडवा हात केला. मोटारसायकल त्याच्या जवळ येऊन थांबली. एक 25शीचा तरुण गाडीवर होता. याच्या हातातील पिशव्या आणि चेहऱ्यावरचे केविलवाणे भाव पाहून त्याने विचारले, काय दादा, कुठले आहात? कुठे निघाला आहात? त्याने पटकन उत्तर दिले, पुण्याचा आहे. इकडे पांगरीत प्राथमिक शिक्षक म्हणून आलोय. जरा उशीर झाला म्हणून पायीच निघालो. बरं बसा मग. असं म्हणून त्याने त्याला पाठीमागे बसायची खूण केली. हा पिशव्या सावरून पाठीमागे बसला. पिशव्यांचं ओझं कमी झाल्यामुळे अंग सैल झालं होतं, म्हणून त्याला थोडं प्रसन्न वाटलं. अर्धा तास उलटून गेला. वाटेत एक नदी लागली. नदीचा पूल ओलांडला की गावाची वेस लागली आणि थोड्याच वेळात गाव आला. पण एकंदरीत छोटा गाव दिसत होता. मोटारसायकलवाल्याने गाडी मंदिराजवळ थांबवली. मास्तर, आता रात्र झाली आहे. तुमची शाळा आता बंद आहे. आता तुम्ही कुठे थांबणार? इथे कोणी तुमचं ओळखीचं पण नसेल. त्यापेक्षा
तुम्ही एक काम करा, आमच्या घरी थांबा. उद्या निवांत सकाळी उठून शाळेत जावा. उगाच तुम्हाला कशाला त्रास. मुख्याध्यापक असतील शाळेचे, त्यांच्या घरी थांबतो आज आणि उद्या गावात एखादी रूम पाहतो, तो म्हणाला. मास्तर, उपमुख्याध्यापक आता झोपले असतील. चला तुम्ही आमच्याकडेच. असं म्हणून त्याने त्याला हाताला धरून घरी नेले. तो त्याच्या घरी गेला. गावातील रामजी पाटलाचे ते घर होते. त्याच्यासोबत आलेला त्यांचा मुलगा हिरा पाटील होता. घर मोठे होते. चांगला वाडा होता. अर्धा एकर परिसरात पसरलेला तो चेरीबंदी वाडा पाहून तो हरकून गेला. ते दोघे घरात आले. वाड्याच्या वर 2 रूमा होत्या. त्या रूममध्ये त्याला राहायला जागा दिली. तो रूममध्ये आला. रूम चांगल्या मोठाल्या होत्या. त्या 2 रूम त्याला मस्त आवडल्या. त्याने दोन्ही पिशव्या खाली ठेवल्या. पंखा सुरू केला. थोडा वेळ स्वस्थ पडून तो अंघोळ करायला गेला. अंघोळ करून तो पलंगावर स्वस्थ पडून राहिला. थोड्या वेळाने एक गडी खाली बोलवायला आला. खाली जेवायला बोलविण्यात आले. त्याने संध्याकाळी घालायचे कपडे घातले. तो खाली उतरून जेवायच्या खोलीत आला. रामजी पाटील, हिरा पाटील, त्याचे 2 भाऊ, पाटलीनबाई असे सगळे जेवायला बसले होते. त्याला ताट आधीच वाढले होते. तो ताटावर जाऊन बसला. सगळेजण त्यालाच न्याहाळत होते. त्याला थोडं शरमल्यासारखं झालं. थोडासा अवघडून गेला तो. पण नंतर इकडच्या तिकडच्या गप्पा रंगल्या. सगळेजण मनसोक्त गप्पा मारू लागले. मग तो थोडा सैल झाला. त्याला सगळ्यांचे स्वभाव थोडे समजून गेले. रामजी पाटील कडक स्वभावाचे वाटले. पाटील की त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. पाटलांचे सगळे पोर पण पाटलाच्या स्वभावाचेच वाटत होते. त्यांच्यात फक्त थोडा हिरा पाटील सौम्य आणि शांत स्वभावाचा वाटला त्याला. त्यांच्या मनात असेच काहीतरी विचार चालू असताना कोणीतरी पाणी घेऊन आले. तो खाली वाकून जेवत होता. त्यामुळे त्याला सुरुवातीला चेहरा दिसला नाही. पण गौर वर्णाचे पाय आणि श्वेत रंगाची साडी पाहून त्याचे लक्ष वरती गेले. खरं तर वर पाहिल्यावर त्याचा हातातला घास हातातच राहिला असता. पण सगळ्यासमोर त्याची ती कृती असभ्यपणाची वाटली असती म्हणून त्याने तो घास तोंडात टाकला. तिचं वय साधारणतः 25च्या आसपास असेल. ती पाणी वाढत होती. पण त्या साधारण हालचालीत सुद्धा एक नाजूक मोहकता होती. सुंदरता फक्त चेहऱ्यापुरतीच मर्यादित न राहता तिचा सगळा देह सुंदर भासत होता. अनैसर्गिक कृत्रिम शृंगार केलेल्या अनेक तरुणी त्याने आजवर पाहिल्या होत्या. परंतु इथे गोष्ट भिन्न होती. सौंदर्याचा एक उत्तम नमुना तो पुढे पाहत होता. त्याने केवळ एक वेळ पाहण्यात तिचं सगळं सौंदर्य दृष्टिक्षेपात आणलं होतं. तिला पुन्हा एकदा पाहण्याचा मोह अनावर होऊन त्याने पुन्हा एकदा मान वर केली. पण यावेळेस मात्र एक गोष्ट त्याला खटकली. तिचे कपाळ रिकामे दिसत होते. कुंकू पुसल्याचा एक वर्ण त्या ठिकाणी दिसत होता. याचा अर्थ काय समजावा त्याला थोडं आश्चर्य वाटलं. मग एकदम डोक्यात प्रकाश पडला. श्वेत साडी, स्थिर चेहरा आणि कपाळ रिकामे याचा अर्थ ती विधवा असावी. खूप कमी वयात तिला वैधव्य आलं असावं. आता त्याला तिच्याबद्दल उलट जास्त आपुलकी ओढ वाटू लागली. काही वेळाने जेवणे उरकली. जेवणानंतर कुणी काही जास्त न बोलता झोपायला निघून गेले. सगळ्यांचा निरोप घेऊन हाही झोपायला निघाला. श्वेत रंगाच्या त्या साडीवालीचा विचार करतच तो झोपेच्या अधीन झाला. शाळेतला आज पहिला दिवस. 7वीपर्यंत शाळा होती. शाळा छोटी होती पण इमारत सुरेख होती. आजूबाजूचा परिसर हिरवाईने नटलेला होता. तो शाळा परिसर पाहून हरकून गेला. तो धरून 3 शिक्षक अजून होते. 100च्या वर मुलं मुले होती. एकंदरीत शाळा त्याला मनापासून आवडली. तो दिवस सगळा धावपळीत गेला. सगळ्यांच्या ओळखी, मुख्याध्यापकांनी केलेली जुजबी विचारपूस, त्याला नेमून दिलेला वर्ग, त्या वर्गातील मुलांशी मारलेल्या गप्पा असा सगळा आजचा कार्यक्रम होता. आजचा दिवस मजेत गेला होता. 10 ते 4 शाळा होती. शाळा सुटल्यावर त्याला अजून 2-3 कामे होती. राहायला रूम बघायची होती. जेवणाची व्यवस्था करायची होती.
4ला शाळा सुटली. मुले घरी निघून गेली. सगळे शिक्षक निघून गेले. तो आपला निवांत आजूबाजूचा परिसर निहाळीत निघाला. तो फिरत फिरत नदीजवळ आला. नदीत जेमतेम पाणी होते. ते नितळ पाणी पाहून त्याला आनंद वाटला. नदी काठावरून फिरत फिरत तो पुढे निघाला. एका ठिकाणी खडकावर बसून तो निवांत ते नदीचे सुंदर रूप निहाळत होता. त्याला आता या वातावरणात रात्रीच्या त्या श्वेत साडीवालीची आठवण झाली. त्या आठवणीने तो एका वेगळ्याच भावनेत गेला. तिची सारखी आठवण येऊ लागली. त्याच उर्मीत तो उठला आणि त्याने हिरा पाटलाच्या घराची वाट धरली. खरं तर त्याला हिरा पाटलाच्या घराकडे जाण्याचा संकोच वाटू लागला. परंतु आता त्याला इलाज नव्हता. रूम पाहण्याचा वेळ त्याने नदीच्या काठी फिरवण्यात घालवला होता. तो संकोचत पाटलाच्या घराकडे निघाला. पण अर्ध्यामध्येच त्याला हिरा पाटील भेटला. हिरा पाटलाने पुन्हा आग्रह केला तेव्हा तो त्याच्या घराकडे निघाला. ते घरी आले. तिची आता भेट होईल या खुशीतच तो होता. मोठ्या उत्सुकतेने तो जेवायला बसला. तिची येण्याची वाट बघू लागला. ती आता येईल मग येईल, परंतु ती आलीच नाही. शेवटी पाणी द्यायला तर येईल ही आशाही फोल ठरली. तो विचार करतच खोलीत आला. आल्या आल्या त्याने पलंगावर अंग झोकून दिले. पण झोप लागत नव्हती. डोळ्यापुढे सारखी श्वेत साडीवाली येत होती. त्याची बेचैनी वाढत होती. मनात अनेक भावना तरळून येत होत्या. कोणासाठी तरी पहिल्यांदा त्याला प्रेमळ भावना येत होत्या. मनात विचार चालू होते. तेवढ्यातच खोलीबाहेर कोणाची तरी चाहूल लागली. त्याने नीट लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला. तेव्हा खोलीबाहेर कोणीतरी आहे हे त्याच्या लक्षात आले. तो उठून दरवाजाजवळ गेला. कोण असेल असा विचार करत त्याने दरवाजा उघडला. आश्चर्य आणि मग नंतर अविश्वासाने त्याने स्वतःचे डोळे चोळले. बाहेर श्वेत रंगाच्या साडीवाली उभी होती. जेव्हा पहिल्यांदा तिला पाहिले होते तेव्हा उमटलेले भावना अगदी त्याचप्रमाणे यावेळेही त्याच्या चेहऱ्यावर उमटल्या. तुमच्या खोलीतले पाणी दुपारी संपले होते. रात्री पाणी लागेल म्हणून पाण्याचा तांब्या घेऊन आले, असे म्हणून तिने पाण्याचा तांब्या त्याच्या पुढे केला. त्याने थरथरत्या हाताने तो पाण्याचा तांब्या हातात घेतला. तांब्या घेताना तिच्या बोटांचा स्पर्श त्याच्या हाताला झाला. तेव्हा एक सुखद कळ मेंदूपर्यंत गेली. एखाद्या गुलाब पाकळीला स्पर्श केला आहे ही जाणीव हाताला झाली. तिने संकोचत हात मागे घेतला आणि ती जाण्यासाठी वळली. त्याला तिच्याशी खूप बोलायचे होते, पण नेमके त्याच वेळी काय बोलावे हेच त्याला कळेना. ती जाण्यासाठी वळली तेव्हा तो गडबडीत म्हणाला, थांबा जरा. त्याच्या आवाजाने तिची पावलं अडखळली. ती सावकाश मागे वळली आणि तो काय म्हणतो याची प्रतीक्षा करू लागली. पाणी आणून दिल्याबद्दल तुमचे आभार मानायचे विसरून गेलो. तो काहीतरी बोलायचे म्हणून बोलून गेला. ती त्यावर काहीच बोलली नाही. खाली बघत उभी राहिली. थोडा वेळ असाच गेला. तुमचे नाव काय? तो तिच्याकडे पाहत म्हणाला. तिने अलगद थोडीशी मान वर केली. नाव सांगू की नको हे विचार तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. तिने अलगद पुन्हा वर बघत म्हटले, रूपा. तिच्या त्या गोड आवाजाने तो आता मंत्रमुग्ध झाल्यासारखा वाटला. रूपा हा शब्द काळजात घट्ट होऊन बसला. तिने पुन्हा बोलतच बसावे असे त्याला वाटले. तिला काहीतरी बोलायचे होते. तिचा चेहरा ते सांगत होता. ती थोडी लाजली आणि थोडे धीट होत तिने विचारले, तुमचे नाव काय? त्याला त्या प्रश्नाने हुरूप आला. एकनाथ देशमुख. तो तिच्याकडे बघत उत्तरला. तिने मान हलवून त्याच्या उत्तराला होकार दिला. त्याला आता तिला खूप काही विचारावेसे असे वाटू लागले. तुम्ही श्वेत रंगाची साडी का घालता? कपाळावर कुंकू पुसण्याचा तो वर्ण का आहे? तुम्ही एवढा शांत का असता? जास्त घराबाहेर पण दिसत नाहीत. असा सगळा इतिहास त्याला जाणून घ्यायचा होता. अनेक प्रश्न त्याच्या मनात होते जे त्याला विचारायचे होते, पण ती संधी त्याला मिळालीच नाही. जाते असं म्हणत ती सरसर पायऱ्या उतरून खाली गेली. त्याने हलकेच हात हलवत तिला निरोप दिला. ती संपूर्ण रात्र अनेक भावनांच्या कल्लोळाने व्यापून गेली. तिचे येणे, तिचे बोलणे, तिचे लाजणे, तिच्या बोटांचा स्पर्श या जाणीवांनी त्याला एक सुखद अनुभूती दिली. ती जेव्हा बोलत होती तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील आनंद, सुख त्याला दिसले होते.
ती बोलताना जरी संकोचित असली तरी त्या संकोचण्यात एक परिपूर्ण अर्थ त्याला जाणवला. ते संकोचणे एक अर्थपूर्ण सुखद वाटले त्याला. आपल्या खोलीत पाणी नाही हे तिला माहीत होते. म्हणजे दुपारी आपण शाळेत असताना ती खोलीत आली होती. एवढे नोकरचाकर असताना ती स्वतः आली म्हणजे तिला आकर्षण वाटलं. आपली ओढ वाटली त्यामुळेच ती वरती आली असेल. रात्री आपल्याला पाणी लागेल याची जाणीव तिने ठेवली. त्या जाणीवेच्या पाठीमागे आपली काळजी असेल किंवा मग आपल्याला भेटण्याची ओढ असेल किंवा दोन्हीही असेल. शेवटी काहीही असले तरी आपण तिच्यासाठी काहीतरी खास आहोत आणि तेवढीच तीही आपल्यासाठी खास आहे. अशी विचारांची मालिका मनात सुरूच होती. ती कधी संपली, त्याला कधी झोप लागली हे कळलेच नाही. नंतर त्या दोघांचे प्रेम कसे बहरत गेले आणि उद्याची सकाळ त्या दोघांसाठी कशी असेल हे आपण पुढच्या भागात बघूयात.